नमस्कार, सियाग रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मोहरम विशेष रोट बनवणार आहे। रोट म्हटलं की असं वाटतं की खूप अवघड आहे आणि हे आपल्याला जमतच नाही, तर अवघड काही नाही आणि एकदम सोपं आहे आणि तुम्हाला एका प्रयत्नामध्ये जमेल असे हे रोट आहेत। रोटसाठी लागणारे साहित्य बघूया आपण रवा घेतलाय, 1 वाटी रवा घेतलाय। हा मोठा रवा आहे, तो रवा घेतलाय 1 वाटी आहे आणि याच वाटीनं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले। हे मी चाळून घेतले, जे आपण रेग्युलर खायला दळून आणतो त्याच गव्हाचं पीठ घेतले मी। हे वेलची पावडर आहे, अर्धा चमचा वेलची पावडर आहे। हे तूप, हे मीठ, खसखस आहे, 2.5 चमचा खसखस घेतली। ही खसखस मी भाजून घेतलेली आहे। हे 11 बदाम आणि 11 काजू आहेत। चारोळी आहे 1 चमचा। हा गूळ आहे, अर्धा किलो मधला मी एवढासा ठेवलाय, म्हणजे आपल्याला 400 ग्रॅम गूळ वापरायचा आहे। हे बघा, मी एवढासा गूळ काढून ठेवलाय। हे खोबरं आहे, 3 चमचे खोबरं घेतले आणि पाणी। आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅस मोठाच ठेवणार आहे। त्याच्यावरती हे पातेलं ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये हा गूळ घालायचा आहे। आपण सर्व गूळ घातलाय त्याच्यामध्ये आणि त्या गुळामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचंय। हे बघा, अर्धा ग्लास पाणी घातले। आता हा गूळ आहे तो विरघळू द्यायचा आहे। आपल्याला याचा पाक वगैरे करायचा नाही, फक्त हा गूळ विरघळून घ्यायचा आहे। हे बघा, आपला गूळ पूर्ण विरघळलाय। हे बघा, तर आता आपण हे उतरून साईडला ठेवायचं आहे। हे थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवूया। तर याच गॅसवरती आपण कढई ठेवायची। ही कढई गरम होऊ द्यायची। याच्यामध्ये आपण तूप घालायचं आहे। 2 चमचे तूप घातले। तूप गरम झाले, याच्यामध्ये हा आपण रवा घालणार आहे आणि हा रवा लो टू मीडियम वरच आपण भाजून घेणार आहे। गॅस आपण कमी ठेवलाय, तर पण लो टू मीडियम वर एक खमंग वास येईपर्यंत हा रवा भाजून घेणार आहे। आणि व्यवस्थित असा हलवून घ्यायचा। रवा कच्चाही काढू नका आणि जास्त करपूही देऊ नका। हे लो टू मीडियम वर भाजला तरच व्यवस्थित भाजेल, नाही तर वरून करपेला आतून कच्चाच राहील आपला रवा। हे बघा, आपल्या रव्याचा कलर बदललाय, हलकासा सोनेरी गोल्डन कलर आलेला आहे। तर आपण हा रवा काढून घेणार आहे। आता आपण रवा काढून घेतलाय, त्याच कढईमध्ये आपण हे गव्हाचं पीठ घालतोय भाजायला। हे लो टू मीडियम वरच भाजून घ्यायचंय, कारण आपण रोट करतोय। रोट आतून कच्चे राहू नयेत याच्यासाठी आपण रवाही भाजलाय आणि हे गव्हाचं पीठ हे भाजून घ्यायचंय। भाजलं म्हणजे याला हलकासा पणा येतो। आणि आपण पिठाला तूप वगैरे घातलं नाही भाजण्यासाठी, रव्याला तूप वापरलंय। आपला गॅस लो टू मीडियम वर चालूच आहे। बघा, आपलं पीठ हे हलकस झालंय आणि कलर ही थोडासा चेंज झालाय। टाकलं तेव्हा असं हलवताना आपल्याला जड जड लागत होतं, पण आता हे बघा एकदम मोकळं मोकळं होते, हलकस झालंय। हे पीठ आपलं भाजून झाले, तर आपण ज्या ताटामध्ये आपण रवा काढून घेतलाय त्याच्यावरतीच हे पीठ काढून घेणार आहे।
आपण गव्हाचं पीठ हे काढून घेतले, तर याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालूया आणि आपले काजू बदाम आहे ते आपण भाजून घेणार आहे. कच्चेच घातले तर ह्याचा असं चव वेगळी लागते, उग्र असे. आपण थोडेसे तुपावरती फ्राय केले तरी एकदम कुरकुरीतपणा येतो. एकदम छान असं कुरकुरीतपणा आला की मस्त लागते. ड्रायफ्रूटला कुरकुरीतपणा आला की मस्त लागते. ड्रायफ्रूट आणि पावडर ही मस्त होते. याचे आपण पावडर करून घेणार आहे. पावडर म्हणजे एकदम बारीक मध्ये पण नाही. तर आपण गॅस बंद करू आणि हे काढून घेऊया. आता आपण हे भाजलेल्या पिठावरती ही वेलची पावडर, खसखस घालायची. 2 चमचे खसखस घातली. 1 चमचा चारोळी आहे. 2 चमचे खोबऱ्याचा किस घालायचा आहे. आणि हे बघा चुटकीभर थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ जास्त घालू नका. आणि जे आपण काजू बदामचे बघा पावडर अशी तयार करून घेतली मिक्सरला, ती याच्यावरती घालायची. आणि याच्यावरती साजूक तूप घालायचे. हे बघा 3 चमचे मी तूप घातले. आता हे व्यवस्थित आपण असं मिक्स करून घ्यायचंय. हे सर्व असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सर्व याला लागलं पाहिजे. हे बघा आपण सर्व पिठाला हे तूप चोळून घेतले. हे बघा आपल्याशी मूठ होती. हे बघा म्हणजे हे आपलं परफेक्ट मोहन ही तुपाचं व्यवस्थित झाले आणि पीठ ही व्यवस्थित भिजले आणि तूप ही बरोबर याच्यामध्ये घातले आपण. त्याच्यामध्ये आपण गुळाचं थोडंसं पाणी घालून हे पीठ आपण मळून घेणार आहे. हे बघा थोडंसंच घालायचंय, पण असं गाळून घ्यायचंय. जसं लागल तसं आपण हे पाणी वापरणार आहे गुळाचं. जास्त एकदम ओतू नका. जास्त जरी झालं तर हे पातळ होईल. जसं लागेल तसं आपण ह्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे. आपण अजून याच्यामध्ये घालूया हे पाणी. अजून पण आपण थोडंसंच घातले, पूर्ण घातलेलं नाही. आपण थोडंसं करतच हे मळून घेणार आहे. हे बघा सर्व पाणी घातल्यावर हे आपण मळून घेतले की असं झालंय. बघा असा गोळा तयार झालाय. आपलं पीठ छान झालंय. हे झाले आपलं आता मळून. तर आपण आता याला 1 तासभर असं झाकून ठेवायचंय आणि 1 तासानंतर आपण मग याचे रोट बनवणार आहे. 1 तास झाले. आपलं पीठ आपण मुरले का बघूया. हे बघा आपलं पीठ व्यवस्थित झाले. तर आपण याचे रोट करायला घेणार आहे. कारण मळताना जर पीठ जास्तच घट्ट मळलं तर हे पीठ असं मऊ होत नाही, एकदम असं घट्ट होतं रटरट. तर तुम्ही पीठ मळताना थोडंसं सैलसर मळा, म्हणजे तुमचं रोट चांगले होतील. तर रोट करायला घेताना असं हाताला तूप लावा किंवा तेल लावा आणि मगच रोट करायला घ्या. आणि याच्यातील जसं तुम्हाला पाहिजे छोटे मोठे आकार द्यायचे त्याच्यानुसार तुम्ही असा गोळा करून घ्या. हे बघा असा.
आणि असं प्रेस करायचं. तुम्हाला जेवढे तुमच्या साईजने करायचे तेवढे छोटे मोठे आकार द्यायचे असतील तसे द्या. हे बघा, हे थोडंसं साईडला ठेवते. बघा, आणि याच्यावरती खाली थोडीशी खसखस घालायची. बघा, अशी खसखस घालायची आणि त्याच्यावरती थोडीशी चारोळी घालायची आणि थोडासा खोबऱ्याचा किस घालायचा आणि त्याच्यावरती हे रोट ठेवून असं थापून घ्यायचंय. जास्त जाड ही करू नका आणि जास्त पातळ ही करू नका. आणि जर तुमचं पीठ व्यवस्थित असेल तरच तुमचे रोट व्यवस्थित होतील. हे बघा, आपला रोट तयार झालाय. बघा, ही कढाई अशा जाडच ठेवायच्या, जास्त पातळ ठेवायचं नाही. बघा, आपला अजिबात हे रोट तुटलेला नाही. आपण हा रोट आहे तो साईडला काढून ठेवूया. ही बाजू वरती ठेवायची. तुम्हाला अजून करून दाखवते. हे बघा, असा गोळा करून घ्यायचा आणि असं करायचं. जर तुम्हाला खाली ताटामध्ये प्लेटमध्ये जर करायचं नसेल तर तुम्ही हातावरतीच हे असं याला लावून घेऊ शकता. अशी चारोळी आणि खसखस खोबऱ्याचा किस हे असं टाकून तुम्ही असं याला प्रेस करू शकता हातावरही. हे बघा, आकार मात्र व्यवस्थित द्यायचे. हे बघा, आपण 4-5 रोट करून घेतलेत आणि पीठ आपलं शिल्लक आहे तर आपण ही भाजून घेणार आहे. आपण गॅस चालू करून घेऊया आणि त्याच्यावरती पॅन ठेवायचा आहे. पॅनमध्येच व्यवस्थित भाजतेत रोट. पॅन ठेवायचा, पहिला 1-2 मिनिट गॅस मोठा ठेवायचा, नंतर बारीक करायचा. लो टू मीडियम वरच आपल्याला हे करायचंय. आपण गॅस कमीच ठेवलाय. आपण हे सर्व लो टू मीडियम वरच करणार आहे. आता आपण पॅनला तूप लावून घेऊया. सर्व पॅनला तूप लावून घ्यायचं. जेवढे पॅन मध्ये बसतील तेवढे रोट आपण शेकून घेणार आहे. गॅस आपण लो टू मीडियम वर ठेवलाय. आता आपण हे रोट याच्यावरती जे आपण खसखस चारोळी लावलेली आहे ती बाजू वरती करणार आहे. याच्यामध्ये बसतील तेवढे आपण रोट टाकणार आहे. आपले 4 रोट बसले. तर गॅस आपला लो टू मीडियम वरच आहे. आपण याला लगेच उचलायची घाई करायची नाही. 10 मिनिट झालेत. आपण हे लो टू मीडियम वर ठेवलंय. आपण बघूया, असा हात लावूनच हे बाजू पलटून घ्यायचे. हे बघा, आपण बाजू पलटली आणि दोन्ही बाजूने असे खमंग असे भाजून घेतले. हे बघा, एकदम मस्त असे भाजले. ही आपण जी वरची खसखसती लावलेली ती बाजू होती, आपण दुसऱ्या बाजूनेही भाजून घेतले आणि खसखसच्याही बाजूने भाजून घेतले. ह्याला वेळ लागतो मंद गॅसवर भाजायला, पण मंद गॅसवर भाजले तरच आपले हे छान होते. हे बघा किती छान झाले. आपण काढून घेऊया. हे बघा, रोट आपले एकदम मस्त झाले. जरा हे थंड होऊ देऊया. आपण राहिलेले रोट आहेत तेही अजून भाजायला घालूया. हे बघा, आपले रोट करून तयार आहेत. एकदम छान असे हे रोट झालेत.
एकदम मस्त झालेत. तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, आतूनही पूर्ण भाजलेत, अजिबात कच्चे वगैरे राहिले नाहीत. एकदम मस्त असे हे रोट झालेत आपले. तुम्ही बाहेर ठेवले तर 8 दिवस तर हे चांगले राहतात आणि फ्रीजमध्ये ठेवले तर 1 महिनाभर व्यवस्थित राहतील, अजिबात खराब होत नाहीत. तर हे रोट तुम्ही नक्की करून बघा आणि कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मी हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.